आदर्श घोटाला, सिंचाई घोटाला जैसे बड़े घोटाले करने वाले पहुंचे एक ही प्लेटफॉर्म पर। आगामी चुनाव में आम जनता को नए नेतृत्व की जरूरत, स्वराज्य शक्ति सेना में शामिल होने का करुणा शर्मा ने दिया खुला आमंत्रण। देश भर के साथ ही महाराष्ट्र में भी कुछ ही दिनों में चुनाव आने वाले हैं, लेकिन राज्य की राजनीतिक स्थिति कमजोर पड़ी है। सभी पार्टियों द्वारा ओछी राजनीति की जा रही है, जिसमें जनता की मुश्किलें बढ़ेगी। इसलिए स्वराज्य शक्ति सेना में शामिल होने की अपील राष्ट्रवादी कांग्रेस की नेता धनंजय मुंडे की पत्नी करुणा शर्मा ने की है। लोकसभा, विधानसभा सहित सभी चुनावों में स्वराज्य शक्ति सेना पार्टी उतरने जा रही है। इसमें कोई भी शामिल हो सकता है। ऐसी जानकारी करुणा शर्मा ने गुरुवार 22 फरवरी को नांदेड़ पहुंचकर दी है। शासकीय विश्राम गृह में शर्मा ने पत्रकारों से वार्तालाप किया। महाराष्ट्र में आदर्श घोटाला, सिंचाई घोटाला जैसे बड़े बड़े घोटाले करने वाले नेता सत्ता में शामिल है। एक ही प्लेटफॉर्म पर खड़े होकर जनता को लूटने का काम कर रहे हैं, ऐसा आरोप भी करुणा शर्मा ने लगाया है। आज स्वराज्य शक्ती सेना पक्ष नवीन उघडलेला आहे आणि एक महिला म्हणून आज कशाला गरज पडली महाराष्ट्रामध्ये सगळे बघू शकता। सध्याची जे राजकीय परिस्थिती आहे, मोठे मोठे घोटाला करणारे जसे आदर्श घोटाला, सिंचन घोटाला असे मोठे मोठे घोटाला करणारे लोक सगळे एक प्लॅटफॉर्मवर आलेले आहे। तो आज जे जनता आहे, महाराष्ट्राची जनता ते विपक्ष मध्ये आहे आणि विपक्ष मध्ये राहून आपल्याला महाराष्ट्राला नवीन पर्याय द्यावा लागेल। याच्यामुळे नवीन पक्ष स्वराज्य शक्ती सेना काढलेला आहे आणि ये पक्षाच्या माध्यमातून आपल्याला नवीन लोकांना संधी द्यायच्या येणारी सगळी विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळी निवडणूक मध्ये आपण नवीन लोकांना संधी देणार आहे आणि उभे टाकणार आहे। आणि तुम्ही बघू शकता आज जे बीजेपी मध्ये चालू आहे, मोठे मोठे पक्षाचे मोठे मोठे घोटाला करणारे लोकांना मोठे मोठे पद देत आहे आणि बीजेपीचे जे स्वतःचे आमदार आहे त्यांचा गैरवापर होत आहे। 30-30 वर्ष आमदार आहे पण आजपर्यंत मंत्रीपद भेटलेला नाही, असा गैरवापर चालू आहे। असे लोकांना पण असे आमदार आणि एक और होणार आहे। आता 6 पक्ष आहे, 3 इकडे राहणार, 3 तिकडे राहणार आणि 2 लोकांना फक्त संधी भेटणार। आमदारचं तिकीट 2 लोकांना भेटणार, एक आमदार एक खासदाराला तिकीट भेटणार पक्षामधून। तो बाकीचे लोक काय करणार, घरामध्ये बसणार का? त्या लोकांचे पण मी हात जोडून अभिवादन करते आपल्या नवीन पक्षामध्ये की तुम्ही पण येऊ शकता। बीजेपी सोडून, तुमचे मोठे मोठे पक्ष सोडून तुम्ही एक महिला म्हणून मी एक पक्ष काढलेला आहे। महाराष्ट्रामध्ये आपल्याला क्रांती घडायची आहे, तो तुम्ही पण सोबत येऊ शकता आणि हे मोठे मोठे पक्ष सोडून तुम्ही येऊ शकता। राजकारण जे आहे हे व्यक्तिमत्वाचं काम आहे, पार्टीचं काम नाही आहे। त्याच्यामुळे आज जे चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता एक खूप मोठा प्रश्न आहे की आपला जे आर्थिक कॅपिटल आहे आपली, ते आर्थिक IFC जो एक विभाग आहे ते गुजरातमध्ये गेलेला आहे आणि फिल्म फेअर अवॉर्ड पण आता गुजरातमध्ये झालेला आहे। तो आपले मोठे मोठे व्यापार व्यवसाय महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये गेलेले आहे। तो आज आपले जे पंतप्रधान आहे, बीजेपी आहे, ते प्राईम मिनिस्टर मधून प्राईम मिनिस्टर सारखा विचार न करतात, एक सीएम सारखा विचार करतात। तो महाराष्ट्रामधून व्यापार व्यवसाय उचलून गुजरातमध्ये ले जातात। आज महाराष्ट्राचे जे युवा पिढी आहे ते आत्महत्या करतात। आत्महत्याचा रेशिओ बघा तुम्ही ना। त्याच्यामुळे मी हात जोडून विनंती करते की जे नवीन लोक आहे आणि पुराणे लोक आहे ज्यांचा आज स्वतःच्या पक्षामध्ये गैरवापर होत आहे, नाराज आहे पक्षामध्ये, तो तुम्ही सगळे या, आपण एकत्र होऊन लढू आणि महाराष्ट्राला एक नवीन क्रांती घडू।